नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचं औपचारिक उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. कृत्रिम बुद्धिमत्तेला सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाचं माध्यम बनवून तिच्यासाठी आकाश खुलं करताना तिचं नियंत्रण मात्र मानवाकडेच कायम राखणं महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेच्या उद्घाटन समारंभात केलं. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे आणि त्याचा वापर कशा प्रकारे होतो त्यावर त्याची उपयुक्तता ठरत असते, असं पंतप्रधान म्हणाले. मानवाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये महत्त्वाचं संक्रमण करणारं हे तंत्रज्ञान असेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. असली प्रश्न यह नहीं कि भविष्य में आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्या कर सकती है. प्रश्न ये है कि वर्तमान में हम आर्टिफिशियल इंटेलिजेंस के साथ क्या करते हैं. ऐसे प्रश्न मानवता के सामने पहले भी आए हैं. सबसे सशक्त उदाहरण है न्यूक्लियर पावर. हमने उसका डिस्ट्रक्शन भी देखा है और सकारात्मक कंट्रीब्यूशन भी देखा है. एआई भी एक ट्रांसफॉर्मेटिव पावर है. यावेळेस पंतप्रधानांनी भारतामध्ये या तंत्रज्ञानाची उपयुक्तता वाढवण्यासाठी असलेलं सक्षम मनुष्यबळ आणि त्याचा विवेकी वापर करण्यासाठी मानसिकता आवश्यक असल्याकडे लक्ष वेधलं. ग्लोबल साऊथमध्ये आयोजित होणारी ही परिषद भारताबरोबरच संपूर्ण जगासाठी महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध जागतिक नेत्यांनी देखील या परिषदेत आपले विचार मांडले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी त्यांना या परिषदेला निमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ग्लोबल साऊथमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी भारताचं अभिनंदन केलं आणि ही परिषद भारतामध्ये होणं हे विशेष महत्त्वाचं असल्याकडे लक्ष वेधलं. काही मुठभर देश एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचं भवितव्य ठरवू शकत नाहीत किंवा अब्जाधीशांच्या मेहरबानीवर ती राहू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. सर्वांना सन्मानानं जगता यावंसाठी त्यांची निर्मिती करूया, असं आवाहन गुटेरस यांनी केलं. यामध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतातल्या तंत्रज्ञान क्रांतीची यावेळेस प्रशंसा केली. भारतामध्ये होणारे डिजिटल व्यवहार याची प्रचिती देत आहेत आणि एका नवीन सभ्यतेची ही गाथा असल्याचं त्यांनी सांगितलं. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतातल्या विकासाच्या वेगानं आपण थक्क झालो आहोत, असं सांगितलं.